तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. तर आज आपण जाणार आहे हम्पीला आणि हम्पी इथून हैदराबादमधून 400 किलोमीटर आहे. सो लेट्स गो. तर गाईज मी एवढं बडबड केलं ना, काहीच रेकॉर्ड नाही झालं. ठीक आहे, तर बघू आता. तर गाईज, हॅलो, हां तू कुठं आहे? हां टँक म्हणलं, मी पण टँक म्हणलं आहे ना. तर गाईज हे चौघं 3 गाड्या आल्या त्या आणि माझी चौथी गाडी, अशी 4 गाड्या आहेत आमच्या चला. चला चला. तर काहीच अशा आमच्या लास्ट टाईमला पण सेम पोरं होते. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. तर लास्ट टाईमला पण हेच पोरं होते. आता ह्यातला मला ज्ञान माहीत आहे, गौतम एक माहीत आहे आणि अजून एक जण, असे 3 तर माहीत आहेत मला. ठीक आहे, तर बाकीची आपली काही एवढी ओळख नाही आहे. काय विषय नाही, आता होईल ओळख. ही आमची दुसरी ट्रिप आहे आणि आता 3-4 दिवस सोबत असणार ना, तर काय विषय नाही. बघू आता. आणि हा जो आहे ना टँक बंद आहे, दिसत आहे का? हा टँक बंद आहे. गाईज माझं पेट्रोल संपत आलं आहे, पेट्रोल टाकायचं आहे मला. हां कुठं आहे? हां रेकॉर्डिंग होतंय मग काय सगळे दिसतात बाई. तान्या, अरे पेट्रोल टाकायचं होतं रे मला. मी टाकतो आता, थोडं हळू या फक्त. फुल करायचं आता डायरेक्ट. काहीच नाही तुझ्यात, आता लाईट आली रे. काय जादू मी टाकी फुल करतो, बघू मग काय विषय येतो. फुल हां. हॅलो हॅलो, हाँ आ गए. आ गए. अच्छा, ओके गाईज, तर फुल केलं आहे. ठीक आहे, आता हे बाकीचे तीन बाईक आहेत ना, ते पुढे गेले. तर आता मला त्यांना थोडंसं चेस करावं लागेल. लई नाही, थोडंसं चेस करावं लागते. ठीक आहे, आयुष्य मस्त वगैरे लावतो मॅप आणि मी चालवतो गाडी फास्ट. रोज एवढी थंडी असते ना रूमवरती बसून, तर तेवढी थंडी नाही आहे आता सध्याला. ठीक आहे, म्हणजे आता आज तर नाही आहे का, डेली नसते एवढी का, त्या थंडीला घाबरू आणि जास्त थंडी असते असं म्हणतो. काय विषय मला माहीत नाही, पण आज तर एवढी थंडी नाही आहे. ओके, तेवढी आम्हाला
जेवढी मला गोदडी लागते वगैरे किंवा जेवढी मला रूमवर लागते काय विषय ना. अच्छा गावात का करायचं घरून फोन आलता कुठं आहे म्हणून म्हणलं चाललं फिरायला. ओके ओके काय एवढा फोग आहे ना एवढा फोग आहे ना खूप अण्णा डायरेक्ट वळ अण्णा कळतं का अण्णा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. तर काहीच सकाळच्या 10 वाजलेत आहे. ठीक आहे 10 वाजले ते आणि 170 किलोमीटर झाली राईड आत्तापर्यंत. ओके अजून इथून 200 किलोमीटर जायचं आहे. मला नाश्त्याला थांबवं. नाश्त्यासाठी आम्ही जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर झालं हॉटेल शोधतो ह्या जिथं फक्त चहाच मिळतो. आता एक हॉटेल भेटले तर टोल नाक्यापाशी जिथं नाश्ता वगैरे भेटते. पाठीमागं थांबलो होतो 2 ठिकाणी पण 2 ठिकाणी विचारलं तिथे बोला आता नाश्ता नाही तिथं सध्याला तर चहा भेटेल म्हणलं. चहा आणि कॉफी आणि एका ठिकाणी तर जस्ट चहाच होता. ओके तर गाड्या वगैरे असे पार्क केले ते असं वाटेल. पुरीचं साईज बघा हाताचे पश्चिम मोठे. ओके ते काहीच पुरी 1 प्लेट पुरी घेतली ह्याच्यात बोंडा खाल्ला. ठीक आहे बोंडा रेडी होता पुरी रेडी नव्हती म्हणून थोडं दोघांनी मिक्स आहे बोंडा आणि वडा मिक्स खाल्ला. आता मला पुरी घेतली मी आणि त्याने डोसा घेतला. इकडं पलीकडे पण चालू आहे त्यांचं. तर काहीच नाश्ता झाला आहे. 1 पुरी खाल्ली आणि 2 वडे खाल्लेत. ओके फुल झाले आता सध्याला. तर ते पुरी आहे ना एवढी तेलकट होती ना आता ते सगळं तोंडात ऑइल झालं. ठीक आहे काय विषय नाही झालं आहे. नाश्ता वगैरे झाला आहे. आता इथून निघायचं. अजून इथून 212 का काहीतरी जवळपास किलोमीटर आहे. 212 लावत होतं ऑनलाईन. तर डायरेक्ट हम्पीला चाललो आम्ही. हम्पीमध्ये गेल्यावर बघू आता जास्त एक दोन स्टॉप तर होतील चहाला किंवा मग काय थोडंफार बाथरूमला वगैरे. ठीक आहे काहीच गाडी पण एकदम व्यवस्थित चालते काही विषय नाही. काल रात्री थोडा जर्क मारला होता जेव्हा मी ड्युटीवर यायला लागलो होतो ना त्यावेळेस थोडासा जर्क मारला होता जसं हापकल्यासारखं केलं ते जरा पण काय विषय नाही. आता आज तर काय विषय आला ना गाडीला. सगळ्यांदा आपण नाश्ता केला. तर गाईज निघालोय आता. सेल्फी काढलाय मी स्टोऱ्या वगैरे टाकल्या सगळ्यांनी. निघालोय आता काय आता एक नाश्ता केला मी श्री तिरुमला रेस्टॉरंट. हां ओके गाईज निघायचा टाईम आला. गाडी आपली काशी बांधणार ना वळवावं लागली गाडी. काहीच पेट्रोलचे आहे ना पेट्रोल इंडिकेटर आले तर म्हणलं फुल करून घ्यावं. ठीक आहे प्राईसच्या थोडंच पुढे. बोलो बोलो हाँ कौन सा गाँव भाई? गाँव मैं महाराष्ट्र से. फुल
फुल. तर काही सकाळी ना 800 टाकलं होतं, आत्ता 754 रुपये झाले. ठीक आहे. ए किती घेऊ? 2 घेऊ का 1 घेऊ? एकच का? ना पाणी वाटेल पाणी वाटेल वाटर बॉटल हां 1 ಲೀಟರ್ 2 ಲೀಟರ್ 1 ಲೀಟರ್ ఎంత 20 पैसे बघायला किती आहे तुझ्यावरती सकाळी फुल केली ती टाकी बरं का. किती बसले सकाळी नाही परवा दिवशी 500 टाकलं होतं बरं का. नंतर काल टाकलं 800 रुपयात फुल झालं टाकी. 800 रुपये फुल झालं ना आता टाकलं 754 रुपये फुल झाले. सकाळचं 800 रुपये. तर काहीच पेट्रोल भरायला थांबलो होतो ना पाठीमागं, तर थोडं म्हणलं पाण्याचा ब्रेक घ्यावं म्हणून साईडला पाण्याची बाटली घेऊन पाणी पिलं मस्तपैकी. तोंड वगैरे धुतलंय. मी नाही धुतलं, काय जणांना धुतलंय. तर थोडंसं फ्रेश झालंय. आणि सकाळी टाकी फुल गेली ना, तर किती 800 रुपये लागले होते. तर आत्ता 754 रुपये सेकंड फुल केलं आहे. ओके. तर सकाळवरून काहीतरी 800 रुपयाचं गेलं म्हणावं लागून. आणि 800 म्हणलं तर 7.5 लिटर धरलं तर 270 किलोमीटर झालं बोलला हा बोलला 270 किलोमीटर झाले. तर 36चा ॲव्हरेज पडला आहे. तर ॲव्हरेज बरा पडला आहे. मला एवढं एक्सपेक्ट नव्हतं, पण ॲव्हरेज बरा पडला आहे. चांगला आहे, उलट चांगला आहे. मला एक्सपेक्ट किती 30च्या आसपास पडणं असं एक्सपेक्ट आहे, पण 36 तर पडतं. म्हणजे 36 डिवाइड बाय केल्यावर 36 येत आहे. चांगला ॲव्हरेज पडला आहे. ओके. तर गाईज जे तेलंगणा आणि कर्नाटकची बाउंड्री आहे ना, तिथून एक कृष्णा रिव्हर म्हणून म्हणजे कृष्णा रिव्हर तिथून जाते ना, त्या बॉर्डरपासून ते रायचूरपर्यंत एवढा रस्ता खराब आहे. आणि प्रत्येक 100-200 मीटरवर आहे ना गतिरोधक आहेत. ठीक आहे. तर आता आम्ही जस्ट वळलोय आणि एक जण आमच्यातला एक जण पुढे गेला हा अशा रूटने रस्ता चुकला होता. तर मग त्याला कॉल करून बोलवलं. त्यात तर जस्ट पुढे गेले ते. ठीक आहे. आता ब्रेक घेतला होता थोड्या वेळ. ब्रेक म्हणजे ते चुकला म्हणून थांबलो होतो. तर काहीच 320 नाही तर काय 340 किलोमीटर झाले आत्तापर्यंत. इथून अजून 42 किलोमीटर हंपी आहे. ओके. तर एका ठिकाणी थांबलो होतो नारळ पाणी प्यायला. तिथं पाठीमागं बाकीचे जर मी नेणे आलो आहे. थोडं म्हणलं पाय चालावं, कारण पाय एवढे हो का या उत्तर भागात झालं. हे बुटन हे सगळं धूळ वगैरे लागून अवतार खराब झाला. हे पाठीमागं बघा, हे नारळाची झाडं वगैरे जरा मस्त फ्रेश हवा घ्यायला आलो इकडं. मला बोलाही नाही. ठीक आहे, काय विषय नाही. आणि काहीच माझा जो कॅमेरा आहे ना, त्याचं मेमरी कार्ड आहे ना, ते इंटरनल मेमरी कार्ड आहे ना, ते काहीतरी 46 GB आहे. ते संपलं आहे पूर्ण. ओके. तर त्यात चार्जिंग आहे माझ्याकडे 2-3 बॅटरी आहेत. आणि मी जिथं थांबलो होतो ना आम्ही केळी वगैरे ते पेरू घ्यायला, तर त्या ठिकाणी मी विचारलं 2-3 दुकानी, तर 128 किंवा 256 GB मेमरी कार्ड आहे का, तर ते बोलले नाही आहे, फक्त 8 GB आणि 4 GB आहे. 4 GB डाटा किती बसणार आहे त्यात. ठीक आहे. 11:52 झाले तर. ठीक आहे. तर आम्ही एका हॉटेलवर थांबलो आहे. त्याच्या गाड्या खाली पार्क केल्या त्या 1, 2, 3, 4 रूम बुक केलेले आणि ब्लॉग एडिट करत होतो. तर आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा एवढं थकलेलो होतो ना, तर आम्ही पहिली रूम शोधली. 3-4 रूम बघितल्या त्या. 3-4 रूम बघितल्या आणि त्यातले एक सिलेक्ट केलेले आहे. हळू आवाजात बोलतोय कारण पाठीमागं आवाज झोपलेले आहेत माणसं वगैरे. लॉजवर आहे ना, तर ते दुसरे बाकीचे पण आहेत तिथे. ओके. तर 3-4 रूमा शोधल्या त्यातली एक आम्हाला चांगली वाटली. तिथं थांबलो आहे आणि नंतर इथं खालीच हॉटेलच्या खालीच त्याचं हे आहे, हॉटेल आहे. तर तिथं जेवण पण केलं आहे. ओके. तर आता ब्लॉग एडिट केला आहे बऱ्यापैकी. म्हणलं ब्लॉगचा एंड करा. ओके. तर ओके गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.